आपण आज इथं गरोदर मातेला चोळी घालण्यासाठी आलो आहोत। गरोदर मातांनी काय करायचंय, पाळी चुकली की अंगणवाडीत नाव नोंदणी करणे। आता इथे तुमचे वजन उंची घेतली जाते आणि THR चे पुढे पण दिले जातात। ते दररोजचं करून खायचे, खिचडी आलेली शिजवून, आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले जाते आणि लसीकरणही दिले जाते। इथं 3 महिने झाले की 4थ्या महिन्यात टीटीचा डोस घ्यायचा आहे। आणि कॅल्शियमच्या लोहच्या गोळ्या, आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं, कडधान्य, तेल, तूप, दही हे सर्व आहारामध्ये समावेश करायचा। आणि पहिल्यापेक्षा जास्त भरपूर जेवण करायचे तुला आता, कारण आता तू एकटीच होती इतके दिवस, पण आता तुझ्या गर्भात एक बाळ आहे छोटं आणि ते तुझ्या रक्तावर वाढत असते। म्हणजे तू जे खाल्लीस ते त्याच्यावर भेटते। आणि गर्भावर हात ठेवून बोलायचं त्याला, संस्कार म्हणजे कळत असते त्याला सगळं आपण बोललेलं। म्हणजे असे कोणतेही पिक्चर बघायचे नाही मारधाडीचे, चांगलेच देवाचंच करायचं, म्हणजे चांगले संस्कार होतात। म्हणजे आई वडिलाच्या पाया पडणं, देवाच्या पाया पडले की त्याला तसे संस्कार लागतात।